नमस्कार मंडळी, आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे हनीमून इन नैनिताल। केदार ट्रॅव्हल्सची नैनिताल हनीमून स्पेशल टूर बुक करून रजत घरी परतला। अगदी उत्साहाने त्याने रियाला बुकिंग तिकीट्स दाखवले। रियाने अतिशय आनंदाने रजतला मिठी मारली। रजत महाजन 31 वर्षांचा सगळ्या प्रवाशांना घेऊन विमानाने टेक ऑफ केलं। सगळे अगदी उत्साहात होते आणि एकदाचे नैनितालला सगळे पोहोचले। केदार ट्रॅव्हल्सने प्रवाशांच्या राहण्याची सुविधा ब्ल्यू क्रिस्टल या महागड्या हॉटेलमध्ये केली होती। सगळे प्रवासी आपापल्या नेमून दिलेल्या खोल्यांमध्ये निघून गेले। संध्याकाळचे 8 वाजले होते। डिनरची वेळ झाली होती। सगळे हनीमून कपल्स एकमेकांमध्ये रमून गेले होते। सगळ्यांना डिनरसाठी आमंत्रित केलं गेलं। सुभाष आणि त्याचा असिस्टंट सूरज हे टूर गाईड होते। रजत, रिया, रंजन, किया, रोहन, नमिता आणि शशी मोनिशा डिनर घेण्यासाठी डायनिंग एरियामध्ये गोळा झाले। रजत एकटक रियाकडेच बघत होता। रिया लॅव्हेंडर कलरच्या लॉंग स्लीवलेस गाऊन मध्ये खूप सुंदर दिसत होती, तर रजतने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स घातली होती। रिया सगळीकडे बघत बघत चालली होती। मोनिशाच्या गोऱ्या रंगावर निळा टॉप आणि काळी शॉर्ट्स खुलून दिसत होती, तर शशीने मोरपंखी टी शर्ट आणि डेनिम ब्ल्यू जीन्स घातली होती। इकडे रोहन पिवळ्या शर्टामध्ये हँडसम दिसत होता, तर नमिता सोनेरी पारदर्शक साडीत नटली होती। कियाने लाल रंगाची साडी नेसली होती, तर रंजनने काळा सूट घातला होता। सुबक ठेंगण्या कियाकडे स्त्री पुरुष सगळ्यांच्या नजरा वळत होत्या। किया अत्यंत मोहक दिसत होती। ती तिच्या पाणीदार डोळ्यांच्या दाट पापण्या फडकवत सर्वत्र बघत होती। सगळे हनीमून कपल्स उत्साहात आणि आनंदात वावरत होते। सगळेजण एकमेकांशी ओळख करून घेत गप्पा मारत ब्ल्यू क्रिस्टल मधील रुचकर जेवणाचा आस्वाद घेत होते। बोलता बोलता कियाची नमिताशी ओळख झाली। हॅलो, यू आर लुकिंग सो एलिगंट. बाय द वे, आय एम नमिता. थँक यू नमिता फॉर द कॉम्प्लिमेंट. आय एम किया. तुमचं नुकतंच लग्न झालं वाटते, नमिता म्हणाली. नाही, 2 वर्ष झाले. आज इथे आम्ही आमच्या सेकंड हनीमूनला आलोय, किया म्हणाली. आम्हाला आमच्या आईबाबांनी ही ट्रिप गिफ्ट दिली आहे, नमिता हसत हसत म्हणाली. तिकडे रंजन रजतशी बोलण्यात मग्न होता, पण रंजन रिया कुठे गेली हे बघण्यात मग्न होता. रोहन ड्रिंक घेताना एका कोपऱ्यात उभे राहून नमिता आणि कियाकडे बघत होता. मोनिशा शशीला अखंड बडबड करून बिझी ठेवत होती. हॉटेलमध्ये डिनर झाल्यावर सगळ्यांसाठी ऑर्केस्ट्राची व्यवस्था करण्यात आली होती. स्टेजवर सगळे कलाकार जमले होते, तर स्टेज खाली मध्यभागी शेकोटी पेटवली होती. सगळेजण गोलाकार शेकोटी भोवती बसले होते. नमिताने अंगाभोवती शाल लपेटली. कियाला थंडी वाजू लागली, त्यामुळे रंजनने तिला त्याचा सूट दिला. रजत, रियाने स्वेटर घातले, तरी ते एकमेकांच्या आणखी जवळ सरकून बसले. हवेतील गारठा कमालीचा वाढू लागला. मोनिशाचे दातावर दात वाजू लागले. तिने शॉर्ट्स घातल्यामुळे ती कुडकुडू लागली. तिने शशीकडे मदतीच्या अपेक्षेने पाहिलं, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नापसंती दिसली. मोनिशाने त्याच्याकडे बघितलं आणि तिला थोड्या वेळापूर्वीचे संभाषण आठवले. तू एवढ्या थंडीचा हा ड्रेस घालणार आहे? शशी आश्चर्याने म्हणाला. मग काय झालं, मला मुळीच थंडी वाजत नाही, मोनिशा बेफिकिरीने म्हणाली. आणि आता थंडीने तिची वाट लागली होती. नाराजीने शशी उठला आणि आपल्या रूमकडे जाऊ लागला. त्याने रूम नंबर 205 चे लॉक उघडले. त्याने बॅग मधून मोनिशाचे स्वेटर घेतले आणि तो पुन्हा लॉक लावून जायला वळला. तेवढ्यात त्याला हसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला कोणी दिसले नाही. कुण्या स्त्रीचा आवाज होता तो. सगळे तिकडे शेकोटी भोवती जमले असताना इथे एखादी स्त्री काय करत असेल असा विचार करून तो पुढे जाऊ लागला. जसा तो पुढे गेला तसा हसण्याचा आवाज मोठा झाला आणि त्याबरोबर उग्र अत्तराचा दर्प दरवळला. त्याला अतिशय विचित्र वाटलं. तो घाईघाईत शेकोटी जवळ आला आणि त्याने मोनिशाला स्वेटर दिले. तिने नजरेनेच त्याचे आभार मानले. स्टेजवर गायक आणि गायिका मंडळी रंगात आले होते. एक एक रोमॅन्टिक गाणी सुरू होती. रॉकी नावाचा प्रसिद्ध सिंगर ऑन डिमांड गाणे म्हणत होता. रोहनने फरमाईश केली, किशोर कुमारचे गीत ऐसे न मुझे तुम देखो, आणि रॉकीने ताल धरला. रॉकी मन लावून गाणे म्हणू लागला. सगळे हनीमून कपल्स गाण्यावर डोलू लागले. कोणी एकमेकांकडे बघून गुणगुणू लागले. काही हौशी जोड्या नाचू लागल्या. त्यात रंजन आणि किया नाचू लागले. नमिता रोहनला शोधू लागली, पण रोहन गेला होता कुठे? रोहन होता डायनिंग हॉल मध्ये ड्रिंक्स घेत.
आणि नृत्य करणाऱ्या कियाकडे विचित्र नजरेने बघत। सगळ्या जोड्या एकमेकांच्या सोबत मग्न असताना नमिता शेकोटीकडे बघत एकटीच बसली होती। तिला रोहनचे कारनामे माहीत असल्याने आताही तो असाच कशात तरी बिझी असेल हे तिने ओळखले आणि म्हणूनच ती नाराज झाली। रोहनच्या आणि माझ्या आई बाबांना काहीतरी गरज होती का मला या ट्रिपला पाठवायची? काय उपयोग झाला? पैसा देऊन मनस्ताप मात्र झाला। तेवढ्यात नाचता नाचता रंजनच्या छातीत अचानक दुखू लागलं। काय झालं रंजन तुला? कियाने काळजीने विचारले, पण छातीत जास्त दुखत असल्याने तो बोलू शकला नाही। इतर जोडप्यांना ते लक्षात आलं। कोणीतरी हात दाखवून गाणे थांबवले। अचानक गुलाबी थंडीत वातावरण गंभीर झाले। आता काय होते असं वाटून अनेकांना घाम फुटला। अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा, कोणीतरी ओरडले। काही जण हॉटेल मॅनेजरला बोलवायला धावले। नमिता रोहनला शोधू लागली। तेवढ्या तिला तो डायनिंग हॉल मधून घाईघाईने येताना दिसला। रोहन चल लवकर, त्या कियाच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला वाटते, नमिता म्हणाली। रोहन घाईघाईत रंजन जवळ गेला। त्याला त्याने तपासले आणि म्हणाला, आपल्याला याला त्याच्या खोलीत न्यावे लागेल। 2 जणांनी मिळून रंजनला त्याच्या खोलीत नेले। तिथे रोहनने त्याच्या छातीला हलका मसाज दिला आणि एक गोळी दिली आणि तो म्हणाला, रंजन तुला काहीही झाले नाही, फक्त गॅसेसचा त्रास झाला, बाकी काही नाही। आता तुला गोळी दिली आहे, थोड्या डाव्या कुशीवर पड, थोड्या वेळाने तुला बरे वाटेल। हे ऐकून सगळ्यांना हायसे वाटले। कियाचा जीव भांड्यात पडला। किया रंजन जवळ रूम मध्येच थांबली। रोहनने तिच्या खांद्यावर थोपटून टेक केअर किया असे म्हटले। ते म्हणत असताना रोहन कियाकडे बघून विकृत हसला। कियाला थोडं ते ऑड वाटलं। नमिताने रोहनकडे रागाने पाहिले। सगळेजण शेकोटी जवळ जमले आणि गाण्याचा प्रोग्राम पुन्हा सुरू झाला। रजत रियाचे डुएट सुरू झाले, भिगी भिगी रातों में, आणि सगळ्यांनी शेकोटी भोवती फेर धरला। रात्रीचे 11 वाजायला आले होते। गारठवून टाकणारी थंडी आणि शेकोटीची ऊब सगळ्यांना सुखावून टाकत होती। तेवढ्यात वेटर सर्वांसाठी चहा घेऊन आला। सगळ्यांनी त्याला जिओ मेरे भाई असा आशीर्वाद देऊन टाकला। चहा पिल्यावर झोप उडण्याऐवजी नमिताला झोप येऊ लागली। रोहन मला खूप झोप येते, मी खोलीत जाते, तू येतोस की थांबतोस? तू हो पुढे, मी येतोच 2-4 गाणे ऐकून, रोहन उत्साहाने म्हणाला। नमिता तिच्या रूम नंबर 206 मध्ये गेली आणि जाऊन झोपली। थोड्याच वेळात रोहन उठून रूम नंबर 204 कडे जायला लागला। त्याने दारावर टकटक केले। थोड्याच वेळात दार उघडले आणि रोहन बघतच राहिला। समोर निळ्या सॅटिनच्या नाईट ड्रेस मध्ये किया उभी होती आणि ती अत्यंत आकर्षक दिसत असून हसत होती। रोहनला ते पाहून आश्चर्य वाटले आणि कमालीचा आनंद झाला। रोहन रूम मध्ये शिरला आणि कियाने दार लावून घेतले। कियाने रोहनला बोनफायर जवळच्या आराम खुर्चीत बसवले। रोहन तिच्याकडे भारावून पाहू लागला। कियाने त्याच्याकडे अशा दृष्टीने पाहिले की तो विरघळू लागला। थांब, मी फ्रेश होऊन येते, किया पुटपुटली आणि वॉशरूम कडे जायला वळली। रोहन मनोमन खुश झाला आणि आश्चर्यचकित झाला। त्याला वाटलं की किया त्याला बघितल्यावर आश्चर्यचकित होईल, पण मग तिला रंजनच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आपण आलो असे सांगावे लागेल आणि सोबत आणलेला चहा तिला द्यावा लागेल, ज्याने काम सोपे होईल। पण हे काय झाले? किया आधीच सगळं माहित असल्यासारखी तयार होती। वाह, कियाला सुद्धा या रोहनची भुरळ पडलेली दिसते, असा विचार करत रोहन समोरच्या आरशात स्वतःचे प्रतिबिंब मोठ्या दिमाखात पाहू लागला। तेवढ्यात वॉशरूमचे दार उघडले आणि त्याला आरशात दिसले ते पाहून त्याच्या अंगावर शहार आला। त्याने गर्रकन मान वळवून मागे पाहिलं आणि तो डोळे फाडून पाहतच राहिला। कियाच्या अंगावर निळ्या सॅटिनचा गाऊन नव्हता। कियाला त्या अवस्थेत पाहून रोहन ताडकन उठून उभा राहिला। त्याच्या अंगावर सरसरून काटा आला। कारण किया तिथे नव्हतीच। तिथे होत एक 6 फूट उंचीचे काळे ओंगळवाणा अस्वल, ज्याचे सुळे बाहेर आले असून पुढे आलेले पांढरे डोळे होते आणि हळूहळू रोहनच्याच दिशेने सरकत होता तो अस्वल। रोहन हळूहळू मागे मागे सरकू लागला। हे कोण आहे? किया कुठे गेली? तेवढ्यात त्याचे लक्ष बेडकडे गेले। रंजन आणि किया बेडवर झोपले होते। अस्वल भेसूरपणे हसू लागले आणि वेगात रोहन जवळ आले आणि अस्वलाने रोहनला आपल्या बाहुपाशात घेतले। रोहनने मोठी किंकाळी फोडली आणि तो धाडकन खाली पडला। त्या पाठोपाठ खोलीतील दिवे लागले आणि हास्य कारंजे उडाले। रजत, रिया, मोनिशा, शशी, रंजन, किया, नमिता सगळेच हसू लागले। अस्वलाच्या पोशाखातील वेटर नमिताकडून पैसे घेऊन निघून गेला। रोहनला लगेच शशी आणि रजतने त्याच्या रूम मध्ये नेऊन बेडवर झोपवले।
थोडं पाणी तोंडावर शिंपडल्यावर रोहनला शुद्ध आली. सगळ्यांना आपल्या रूम मध्ये पाहून तो थोडा हबकला. अरे रोहन, काय झालं तुला? रंजन रिया म्हणाले. आम्ही किती काळजीत होतो, किया रंजन म्हणाले. आता बरे वाटते ना, शशी मोनिशा म्हणाले. पण तू कियाच्या म्हणजे रंजन कियाच्या रूम मध्ये काय करत होतास? नमिताने ओरडून विचारलं. नमिताचा रोग बघून आणि सगळ्यांना असं आपल्या रूम मध्ये आलेलं बघून रोहन कमालीचा खजील झाला. अगं मी रंजनची चौकशी करायला गेलो होतो, रोहन कसा बसा सगळ्यांची नजर चुकवून म्हणाला. पण मग तिथे बेशुद्ध कसा झाला? नमिताने विचारलं. काय माहित, काहीतरी विचित्र दिसलं मला त्या खोलीत. ती खोली बाधित आहे. रोहनला भर थंडीत दरदरून घाम फुटला. काय दिसलं तुला तिथे? नमिता हसू दाबत विचारत होती. काही सांगता येणार नाही, पण ती रूम हॉन्टेड आहे एवढं नक्की, रोहन म्हणाला. ठीक आहे, बरं झालं तू आम्हाला सांगितलं. आता मॅनेजरला सांगून आम्ही ती बदलून घेतो, रंजन म्हणाला. त्यानंतर सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन ग्रुप झाले. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेस, लंच आणि डिनरच्या वेळेस आणि साईट सीनच्या वेळेस सुद्धा नमिताने पाहिलं. रोहन घाबरत घाबरत सगळीकडे पाहत होता, फक्त कियाला सोडून. तिच्याकडे तर तो डोळ्यावर करून सुद्धा बघत नव्हता. सगळ्यांचे सगळे दिवस मस्त गेले. सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. त्या रात्री पुन्हा गाण्याचा कार्यक्रम शेकोटी सगळं होतं. सगळेजण गुलाबी थंडीचा आनंद लुटत होते. कोणी जोडपे शेकोटी जाऊन हलत नव्हते, तर कोणी जोडपे एवढ्या थंडीत आईस्क्रीम खात होते. रजत रियाने कह दू तुम्हें या चुप रहू असं पुन्हा एकदा एक छान गाणे म्हटले. त्यानंतर शशी मोनिशाचा छान डान्स झाला आणि शेवटी ऑन डिमांड गाण्यांची मैफल सुरू झाली. नमिताने गाण्याची फरमाईश केली आणि गायक हेल काढत काढत गाऊ लागला. मुझे मेरे बीवी से बचाओ. गाणे सुरू असताना तिला त्या रात्रीचे प्रसंग आठवले. तिने रंजनला चेस्ट पेन सुरू झाल्यावर रोहनने त्याला कोणती गोळी दिली ते पाहिलं होतं. त्यानंतर तीच गोळी तिच्या चहात मिक्स केलेली तिने पाहिलं होतं. तिला रोहन काय करणार याचा अंदाज आला असल्याने तिने एक प्लॅन आखला. त्यात तिने सगळ्यांना म्हणजे रजत रिया, रंजन किया, शशी मोनिशा आणि हॉटेलमधील 6 फुटी वेटर यांना सामील करून घेतले. सगळ्यांनी प्लॅन यशस्वी केला. टूर संपल्यावर तिने सगळ्यांना धन्यवाद दिले. पण या सगळ्या भानगडीत एक गोष्ट राहिलीच, ती म्हणजे शशीला त्या रात्री जो स्त्रीचा हसण्याचा आवाज आला होता आणि उग्र दर्प आला होता, तो कशाचा होता? शशी तर तो आवाज विसरला, पण म्हणून काय झाले, आजही त्या झाडाखालून गेलं की तोच हसण्याचा आवाज येतो आणि पाठोपाठ येतो उग्र दर्प. त्या दिवशी शशीला त्या झाडाच्या पारंब्या वाटल्या, कारण तो घाईत होता. पण जर त्याने वर पाहिलं असतं तर त्याला कळलं असतं की त्या पारंब्या नसून त्या उलट्या लटकलेल्या हडळीचे केस होते. शशीचे नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला, नाहीतर त्या उग्रवासाने जसा एका वर्षापूर्वी एका हनीमून कपलचा गुदमरून मृत्यू झाला होता, तसाच त्याचाही झाला असता. श्रोते हो, कथा आवडली असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.